महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। वर्षानुवर्षे पाण्याच्या तीव्र टंचाईचा आणि दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याला आता कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। जालन्यातील शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी मराठवाड्याला मोठा फॉर्म्युला जाहीर केलाय। जालन्यात भाजप जिल्हा कार्यालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आणि भव्य शेतकरी मेळावा पार पडला। या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या विकासाचा आणि परिवर्तनाचा उल्लेख केला। मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठवाड्याला नेहमीकरिता दुष्काळमुक्त करण्याचं काम आम्ही करत आहोत। कोल्हापूर सांगलीचे पुराचं पाणी उजनीच्या धरणात आणलं जाईल, तर दुसरीकडे पश्चिम वाहिनी नद्यांचे 80 टीएमसी पाणी कोकणातून थेट मराठवाड्यात आणि गोदावरीच्या खोऱ्यात आणले जाणार आहे। आमच्या पिढीनं दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही। जालन्याच्या विकासावर बोलताना फडणवीस यांनी सांगितले की जालन्याची ओळख पूर्वी स्टील आणि सीड मुळे होती, आता त्यात सिल्कची भर पडली आहे। त्यामुळे जालना आता 3S मुळे ओळखला जाईल। भविष्यात पैठण, येवला आणि जालना येथे घरोघरी महिलांना हातमाग घेऊन रेशीम उद्योगाला मोठी चालना देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला। देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या या ग्वाहीमुळे आणि पाण्याच्या या महाकाय योजनेमुळे मराठवाडा येणाऱ्या काळात खरोखरच पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।